अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्त हो, तुम्ही विचारात करत असाल की म्हणजे थंबनेलमध्ये मी मेघांजली ताईंना धन्यवाद का म्हणत आहे, तर हे पोस्ट तुम्ही पाहत आहात व्हिडिओमध्ये की हे सगळं स्वामींची कृपा आणि ताईमुळे झालेलं आहे। की म्हणजे आज स्वामींचे सुंदर वस्त्र जे स्वस्त दरात आपल्याकडे मिळतात ते आज घरोघरी पोचत आहेत, त्याच्यामुळे मी ताईंना धन्यवाद म्हणते। कारण की आज म्हणजे ताईमुळे माझे इतके छान वस्त्र सगळ्यांपर्यंत जात आहेत आणि मला खूप लोकांचे आशीर्वाद मिळत आहेत की ताई आम्हाला इतके सुंदर वस्त्र इतक्या कमी दरात मिळत आहेत, त्याबद्दल माझे खूप आभारही मानत आहेत। पण खरं गोष्ट तर म्हणजे हे सगळं श्रेय मेघांजली ताईंनाच जातं। कारण की का झालेलं, माझी खूप इच्छा होती की ताईंना वस्त्र स्वामींचे पाठव म्हणून, पण असं योगच नव्हता। पण माहित नाही की कदाचित ही स्वामींचीच कृपा असेल की म्हणजे योग्य वेळी म्हणजे म्हणतात ना की योग्य वेळ आल्याशिवाय काहीच होत नाही, तर कदाचित योग्य वेळी ताईंना ती वस्त्र पोचलीत। आणि ताईंनी त्यांच्या व्हिडिओमध्ये दाखवले होते की स्वामींचे वस्त्र त्यांना खूप आवडले होते, त्याच्यामुळे बरेच लोकांचे मेसेज आणि फोन म्हणजे सुरू झाले ऑर्डरसाठी। तर ताईमुळे आज मला खूप सारे ऑर्डर मिळाले वस्त्रांचे आणि घरोघरी स्वामींचे इतकी सुंदर वस्त्र आणि पगडी पोचत आहेत आणि लोकांनी मला इतके आशीर्वाद, खूप छान छान आशीर्वाद सुद्धा दिलेले आहेत, जे या पोस्टमध्ये मी टाकलेले आहेत। तर तुम्ही हे पोस्ट बघतच असाल की याच्यामध्ये बरेच लोकांनी मला कमेंट पण छान केलेली आहे आणि मला खूप छान आशीर्वाद दिले आहेत। तर अशा प्रकारे बघा आपले स्वामींची पेशवाई पगडी आहे, ही ब्ल्यू कलरची आणि किती सुंदर आहे। इतकी छान म्हणजे पगडी आणि वस्त्र स्वामी माझ्याकडून बनवून घेतात, त्याच्याबद्दल तर मग मी म्हणजे स्वामींची खूप आभारी आहे की इतकी छान कला त्यांनी मला दिली आहे की हे सगळं मी स्वतःच्या हातानेच बनवते। आणि म्हणतात ना की स्वामी माझ्या बाजूलाच बसलेले असतात, स्वामींना दाखवावं लागतं की स्वामी तुम्हाला आवडली का। अशा प्रकारे बघा ही मल्हारी मार्तंडाची जी आहे पगडी, ती बघा किती सुंदर पगडी आहे। तर अशा प्रकारे आपले पगडी स्वामींच्या वेगवेगळ्या साईजमध्ये बनवून मिळतील। ही 12 इंच मूर्तीसाठी मोठी पगडी आहे आणि ही 7 इंचाच्या मूर्तीसाठी आहे। तर त्याचप्रमाणे छोटी सुद्धा आहे आपल्याकडे, ही 5 इंचाची आहे, 3 इंचाची सुद्धा आहे। तर अशा वेगवेगळ्या साईजमध्ये आपल्याकडे पगडी मिळतील। पण हो, 3 इंचापेक्षा लहान जर असेल स्वामींची मूर्ती तर त्याची पगडी बनवता येत नाही। कारण की कसं असतं की आपण जेव्हा ती पगडी मी तर बनवू शकते, पण जेव्हा आपण स्वामींना घालतो ना तेव्हा स्वामींचा चेहरा दिसत नाही, म्हणून 3 इंचाची जर मूर्ती असेल ना स्वामींची तर बरोबर होते। आणि ही 5 इंचाच्या मूर्तीसाठी स्वामींची पेशवाई पगडी आहे। तर अशा प्रकारे स्वामींचे सुंदर सुंदर वस्त्र आणि पगडी आपल्याकडे अगदी स्वस्त दरामध्ये आहेत। तर त्याची प्राइस तुम्ही मला व्हॉट्सअप करा, तर मी तुम्हाला व्हॉट्सअपला सांगेन की तुमच्या मूर्तीची साईज कोणती आहे। फक्त तुम्हाला स्वामींचा फोटो पाठवायचा आहे आणि मग त्याप्रमाणे स्वामींच्या मूर्तीचे वस्त्र आणि फेटे तुम्हाला बनवून मिळतील। तर आपल्याकडे मी स्टार्टिंगच सांगते, फक्त म्हणजे 3 इंचाची जर मूर्ती असेल स्वामींची तर त्याची प्राइस आहे आपल्याकडे 70 रुपये वस्त्र आणि पगडी। आणि जर त्या 3 इंच मूर्तीमध्ये तुम्हाला जर पेशवाई हवी असेल तर पेशवाईचे 100 रुपये आहे आणि मल्हारीचे 100 रुपये आहे। आणि बाकीचे तुम्ही मला व्हॉट्सअप करा की तुमच्याकडे किती इंचाची मूर्ती आहे, तर त्याच्यावरती मी तुम्हाला सगळे पूर्ण डिटेल्स देणार। तर पहा हे असा हा एक फेटा आहे, हे मी सगळे वेगवेगळ्या साईजमध्ये बनवलेले आहेत आणि हे आपले ऑर्डरचेच आहेत। आणि हे सगळं मेघांजली ताईंमुळेच शक्य झालेलं आहे, कारण की मी कधी विचारही केला नव्हता की मी म्हणजे इतकं मोठं काही करू शकते। कारण मी फक्त माझ्या घरच्या स्वामींसाठीच वस्त्र आणि पगडी बनवत होते वेगवेगळे प्रकारचे, पण अशी इच्छा झाली की नाही प्रत्येकांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोचू दे म्हणून। कारण की मेघांजली ताईंचे व्हिडिओ इतके सुंदर असतात ना की खूपच छान व्हिडिओ असतात आणि म्हणजे कंटाळासुद्धा येत नाही त्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी। तर म्हणजे मला असं झालं की ताईंना सजावटची पण इतके सुंदर म्हणजे ते सजावट करतात, स्वामींना इतकं सुंदर सजवतात, देवघर इतकं सुंदर सजवतात, तर ताईंना आपले वस्त्र आणि पगडी पोचू दे म्हणून। पण ताईंनी काय केलं, ताईंनी प्रत्येकांपर्यंत घरोघरी हे पोचवलेलं आहे, त्याबद्दल मी ताईंची खूप आभारी आहे की आज ताईंमुळे ह्या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत। आणि दुसरी तर आपली स्वामींची कृपा तर आहेतच। तर स्वामी बघतो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ती मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही की जर लवकरात लवकर तुमची ऑर्डर द्या, म्हणजे लवकरात लवकर पोचेल। कारण की मी राहते गुजरातला, तर गुजरातवरून म्हणजे कुरिअर लवकर पोचत नाही आहेत,
फार उशीर पण झालेत लोकांचे कुरिअर पोहोचण्यासाठी. त्यामुळे जर तुम्हाला हवे असते तर तुम्ही लवकर ऑर्डर आपली कन्फर्म करा, म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. आणि खरंच पुन्हा एकदा मी मेघांजली ताईंचे आभार मानते की ताईंमुळे आज मी इतकं म्हणजे मोठं बिझनेस करू शकते. ह्याला मी बिझनेस तर नाहीच म्हणू शकत, ही एक सेवाच आहे माझी. कारण की पहिला मी स्वामींची मूर्ती विनामूल्य देत होती, ती एक सेवा होती. पण असं झालं की म्हणजे बरेच लोकांनी सांगितलं की स्वामींची मूर्ती विनामूल्य द्यायची नसते. तर मग विचार केला, मग मी काय करू असं की ज्याच्याने माझ्या हातून सेवा होईल. तर मग असं म्हणजे स्वामींनीच म्हणजे ही आयडिया दिली की म्हणजे वस्त्र वगैरे बनव स्वामींचे आणि जे मी कमी दरामध्ये लोकांपर्यंत पोचवू शकते. पण तेवढं काही होत नव्हतं. पण हे सगळं ताईंमुळे झालं, मेघांजली ताईंमुळेच हे शक्य झालं की आज प्रत्येक ठिकाणी स्वामींचे वस्त्र माझे पोचत आहेत. आज अक्कलकोटला सुद्धा स्वामींचे वस्त्र, स्वामींचे फेटे पोचत आहेत. त्याबद्दल मी खरंच ताईंची खूप खूप आभारी आहे. पहा हे अशी किती सुंदर स्वामी, किती सुंदर दिसत. तसंच तुमच्या घरी सुद्धा स्वामी असेच गोड दिसतील. तर ऑर्डर करण्यासाठी तुम्ही मी याच्यामध्ये नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. आणि फोन प्लीज कोणीही करू नका, कारण की पूर्ण दिवस खूप फोन येत असतात. त्याच्यामुळे मी कोणाचे फोन रिसीव्ह पण करू शकत नाही, कारण की मला एकटीलाच हे सगळं करायचं असतं. मी स्वतःच्या हातानेच हे सगळं बनवत असते, त्याच्यामुळे फार वेळ जातं. तर तुम्ही मला फक्त व्हॉट्सअपला मेसेज करा. श्री स्वामी समर्थ.